कर्दळकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। नमस्कार, आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज। पाहुयात महत्त्वाची बातमी। चारित्र्याच्या संशयातून वारंवार मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीने मारहाण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। आंबेगाव खुर्द परिसरात एका वर्षापूर्वी ही घटना घडली होती। पोलिसांनी 1 वर्षानंतर गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे। अभिषेक अजिंठराव असे खून झालेल्याचं नाव आहे। या प्रकरणी वृषाली अजिंठराव हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमरकर यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक अजिंठराव हा एका खाजगी कंपनीत काम करत होता। खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती। कारागृहातून तो गेल्या वर्षी सुटला होता। त्यानंतर तो वृषाली हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिला मारहाण करत होता। वृषाली खाजगी कंपनीत नोकरी करते। गेल्या वर्षी 10 जुलै रोजी अभिषेक याने तिच्या चारित्र्याचा संशय घेऊन मारहाण केली। या प्रकाराने वैतागलेल्या वृषाली हिने त्याच्या डोक्यात कठीण वस्तूने आघात केला, तसेच त्याच्यावर शरीरावर ठिकठिकाणी मारहाण केली। त्यात त्याचा मृत्यू झाला। ही बाब भारती विद्यापीठ पोलिसांना समजल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला, परंतु डॉक्टरांना मृत्यूचे नेमके निदान करता आले नाही। त्यांनी व्हिसेरा राखून ठेवला। पोलिसांनी अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद केली होती। घटना घडली तेव्हा आपण घरी नव्हते। अभिषेक हा पडून जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असे वृषाली हिचे म्हणणे होते। अभिषेकवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा यापूर्वी दाखल असल्याने नेमके कोणत्या कारणावरून कसा मृत्यू झाला हे समोर येत नव्हते। आंबेगाव पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यानंतर हे प्रकरण आंबेगाव पोलिसांकडे तपासासाठी देण्यात आले। नुकसान याबाबतचा व्हिसेराचा अहवाल आला। या अहवालावर डॉक्टरांनी आपले निदान सांगून मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले। त्यानंतर पोलिसांनी वृषाली अजिंठराव हिच्याकडे पुन्हा चौकशी केली। त्यात तिने आपणच मारल्याचं कबूल केलं। पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयासमोर हजर केले। न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।